लगतच्या तेलंगणा राज्यात 2 बळी घेऊन सिरोंचा वनविभागातील रेपनपल्ली वनपरिक्षेत्रातून 18 दिवस मुक्काम ठोकून भामरगड वनविभागात नुकत्याच दाखल झालेल्या त्या रानटी हत्तीने आणखी एक बळी घेतला आहे. गोंगलू रामा तेलामी वय वर्ष 53 राहणार केअर तालुका भामरगड असं हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मंगळवारी 23 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास रानटी हत्तीने चिरेपल्ली येथील परशुराम सोयाम यांच्या घराचे नुकसान करत ताडगुड गावात देखील धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पेरमिल्ली वन परिक्षेत्रातील अरेंदा मार्गे कोरोली गावात रात्रीच्या सुमारास त्या रानटी हत्तीने शेतातील घराचे नुकसान केले. शेत शिवारात हत्तीच्या एंट्रीने शेतकरी भयभीत झाल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. हा हत्ती 25 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास भामरागड तालुक्यातील केराच्या जंगलात मुक्त संचार करताना दिसून आला. या हत्तीची माहिती मिळताच याही परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सिरोंचा वन विभाग अंतर्गत येत असलेल्या रेपनपल्ली वन परिक्षेत्रातील बल्लाळम जंगलात तब्बल 18 दिवस मुक्काम ठोकलेल्या रानटी हत्तीने आल्लापल्ली वन विभागातील पेरममिली वन परिक्षेत्रातून प्रवास करत थेट भामरागड वन विभागात एंट्री केली आहे. मात्र या प्रवासात त्या रानटी हत्तीने अनेक शेतकऱ्यांच्या घराचं नुकसान केलं आहे. केअर येथील गोंगलू रामा तेलामी वय वर्ष 53 या इस्माला पायाखाली तोडून ठार केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे 3 आणि 4 एप्रिल रोजी तेलंगणा राज्यात 2 शेतकऱ्यांचा बळी घेऊन रानटी हत्तीने प्राणहित नदी ओलांडून रेपनपल्ली वन परिक्षेत्रात प्रवेश केला होता. तब्बल 18 दिवस या परिक्षेत्रात मुक्काम ठोकून 25 एप्रिल रोजी भामरागड वन विभागातील गट्टा परिक्षेत्र हद्दीत येत असलेल्या खंड क्रमांक 528 मध्ये या रानटी हत्तीने 53 वर्षीय गोंगलू रामा तेलामी यांचा बळी घेतला. घटनास्थळी वन परिक्षेत्र कार्यालय गट्टाचे वन परिक्षेत्र अधिकारी योगेश शेरकर आणि त्यांचा चमू दाखल झाला असून गोंगलू रामा तेलामी याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे पाठवण्यात आला आहे.